तुम्ही तुम्ही का आला तिथं मोगलांच्या छावणीत? माहित नाही. काय हक्काचं आहे? कशासाठी आला तिथं? तुम्ही का आलात? आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही आलो तसे गेलोही असतो, पण तुम्ही का आलात? आम्ही तुमच्यासाठी आलो नाही. मग आम्ही आलो आमच्या आबासाहेबांच्या स्वराज्यासाठी. स्वराज्यासाठी? स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या युवराजांसाठी. अक्कासाहेब फार मोठा अविचार केला. असेल हा अविचार, पण आमच्यासाठी हा अविचार नाही हे लवकरच सिद्ध होईल. सुनबाई थांबा, थांबा, माग फिरा. काय चाललंय हा मनाचा कारभार? हे पटतंय तुम्हासनी? हो, पटतंय आम्हाला. काय पटतंय? माघारी फिरा. घरात्या, आम्हाला थांबवू नकोस. तर सोपं वाटतंय तुम्हासनी? आलं मनात निघालं, आला विचार चाललं. अहो नेमकं लेकरू आहे आपलं, आपण युवराज्ञी आहोत. अशी डोक्यात राग घालून चालतंय वय? चला. आम्ही माघारी फिरणार नाही. अहो असं काय करताय? एक झालंय ते निस्तरायचं समोर आहे, आणि आता हे दुसरं कसं निस्तरायचं? चला. ते आम्ही आमचं बघू. खबरदार तू पुढे आलीस तर. सुनबाई, नाही, तुम्ही असं नाही ऐकणार. सुनबाई, कुठे निघालात? मोगलांच्या छावणीत? जी आबासाहेब. शंभूराजांना जाब विचारायला? जी आबासाहेब. कुलमुखत्यार आहात ना? हो आबासाहेब. मग आधी स्वराज्याचा विचार करा. स्वराज्य सोडून गेलेल्यांसाठी कुलमुखत्यारांनी अविचार करू नये. आबासाहेब. या. आज हम बेहद खुश हैं मुल्ला, बेहद खुश हैं। अरे खुश तो होना ही है। हमने जाल बिछाया था एक पंछी के लिए, जाल में मिल गए 2 पंछी। तब शंभूराजे हमारे पास आए थे तो हमें लगा था ये हमारी कामयाबी है, लेकिन नहीं, वो अल्लाह की मेहरबानी थी हम पर। हम अल्लाह के बेहद शुक्रगुजार हैं। जी हुजूर, ये तो ऐसी बात हुई कि अंधा मांगता है एक आंख, पर अचानक उसे 2 आंखें मिल जाती है। शिवाजी राजे का शहजादा और शहजादी दोनों हमारे कब्जे में है। संभाजी यहाँ पर फड़फड़ाता रहेगा और वहाँ रायगढ़ पर शिवाजी राजे तड़पते रहेंगे। अल्लाह, संभाजी हमें छोड़कर अब कहीं नहीं जा सकता। बिल्कुल नहीं जा सकता। मुकद्दर ने उसके लौटने के सारे रास्ते बंद कर दिए हैं। जब तक उसकी सगी बहन हमारे पास है, वो हमसे बगावत करने की कोशिश नहीं कर सकता। बिल्कुल। हमें जो जमानत चाहिए थी मुल्ला, वो हमें मिल चुकी है। ये हुजूर परवरदिगार की रहमत है। ऊपर वाले ने हमें छप्पर फाड़ कर दिया है। 2 साल का इंतजार और कलेजे के 2-2 टुकड़े, वो भी छत्रपति शिवाजी के। मुल्ला, शहजादी के आराम का पूरा पूरा इंतजाम किया जाए। क्या है हुजूर, क्या है? दोनों बहन भाइयों को दिलेर खान की दिलेरी दिखनी चाहिए। दिखेगी, जरूर दिखेगी। ये पिंजरे का दरवाजा किसने खुला छोड़ा? हमने खोला है। हुजूर, पंछी भाग जाएगा। तुम्हें फिक्र करने की जरूरत नहीं मुल्ला, पंछी के पर हमने काट दिए हैं। अक्कासाहेब काय करून बसलात हे? मागचा पुढचा कुठलाही विचार न करता इथे मोगल छावणीत आला। काही सुटेनासं झालंय। मोठा धक्का आहे हा आमच्यासाठी। आबासाहेबांना समजलं तर काय वाटेल त्यांना? दादासाहेब,
हो तुम्ही असा का विचार करता? अक्कासाहेब, मुळात तुम्ही इथं आलातच का? आम्ही तुमच्या हिफाजतीसाठी आलो आहोत. आमची हिफाजत करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुमची गरज नव्हती. त्याची कल्पना आहे आम्हाला, पण नाही राहावलं, तुमची काळजी वाटत होती म्हणून आलो. अक्कासाहेब, खेळ वाटला तुम्हाला हा सगळा? ते मोगल आहेत, मोगल. त्यांचे वादे इरादे पाक असतीलच असं नाही. त्याची कल्पना आम्हाला नाही असं वाटतंय का तुम्हाला? मग तरी सुद्धा हे वेड धाडस करण्याची काय गरज होती अक्कासाहेब? दादासाहेब, नका धास्तावून जाऊ. आम्ही छत्रपतींची लेक म्हणून ज्या धाडसाने इथवर आलो, त्याच धाडसाने छत्रपतींची लेक म्हणूनच इथून बाहेर पडू. अक्कासाहेब, तुम्हाला वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीयेत या. आता तुमच्यावर बारीक नजर ठेवली जाणार. तुमच्या प्रत्येक हालचालीकडे संशयानं पाहिलं जाणार. त्या दिलेर खानाकडे अनेक खोजे आहेत, तारतार जमातीतल्या बायका आहेत. त्या तुमच्या अवतीभोवती राहणार आणि तुमच्यामुळे आमच्या हालचालींवर मर्यादा पडणार. नाही पडणार मर्यादा, आणि तुम्ही पडूही देऊ नका. कशा पडू देऊ नको अक्कासाहेब. अक्कासाहेब, आता कोणतंही पाऊल उचलण्या अगोदर आम्हाला तुमचा विचार करावा लागणार. तुमच्या इथे येण्यानं तो दिलेर खान हरखून गेला असेल. तुमच्या रूपानं आबासाहेबांचं नाक मुठीत आलं म्हणून आनंदानं वेडावला असेल तो. दादासाहेब, त्याचा आनंद फार काळ नाही टिकणार. काय करणार आहात तुम्ही? वीज दिसायला खूप छान आणि तेजस्वी दिसते म्हणून तिला कोणी गळ्यात नाही माळत. अक्कासाहेब, सगळं बरोबर आहे तुमचं. अहो, पण तुम्ही इथे आलात हे समजल्यानंतर आबासाहेबांना काय वाटेल? तुमच्या सासरच्यांना काय वाटेल? तुमच्या मालकांना काय वाटेल? शिवाय आमच्या मागोमाग तुम्ही सुद्धा मोगल छावणीत आलात हे समजल्यानंतर गडावर पुन्हा गदारोळ उठेल तो वेगळाच. दादासाहेब, या गोष्टींचा विचार तुम्ही नका करू. तो विचार आम्ही आधी केला आणि मगच मेण्यात बसलो. आणि इथे आम्ही तुमची बहीण म्हणून नाही, आई म्हणून आलो आहोत. अक्कासाहेब, आजवर प्रत्येक संकटात तुम्ही एकटेच होता. स्वराज्यासाठी निखाऱ्यावरून चालला तेव्हाही एकटेच, आणि स्वराज्यासाठी स्वतःचं सुख पणाला लावलं तेव्हाही एकटेच. मग आज आम्हाला वाटलं की तुमच्या या संकटात आम्ही तुमच्या बरोबर असावं म्हणून आलो इथवर. अक्कासाहेब, आता तुम्ही कधी एकटे असणार नाही. आईप्रमाणे आम्ही कायम तुमच्या सोबत असू, सावली सारख्या. लोकांना काय बोलायचंय ते बोलू द्या. 10 जण 10 तोंडांनी बोलतील की तुम्ही मोगलांना मिळाला. आणि आम्हाला एक गोष्ट चांगलीच माहित आहे, छत्रपती आणि सई मातोश्रींची कूस तकलादू निपजणार नाही. अक्कासाहेब, तुम्ही निश्चिंत राहा. निश्चिंत राहू. अक्कासाहेब, तुमचा हा उद्देश कितीही चांगला असला तरी तुमच्या येण्याने अडचणी या वाढणारच. का? आम्ही स्त्री आहोत म्हणून नाही अक्कासाहेब, मग? तसं. आम्हाला मर्यादा आहेत म्हणून. अक्कासाहेब, आम्ही तुमचा पाय गुंता होऊ असं वाटतंय ना तुम्हाला? तसं नका समजू. झालीच तर आमची तुम्हाला मदतच होईल. अक्कासाहेब, तुम्ही म्हणताय ते पटतंय, आम्हाला सगळं पटतंय. पण आता आमच्या डोळ्यांसमोर अंधार पसरलाय. अक्कासाहेब, तुम्ही नको यायला पाहिजे होतं इथे. दादासाहेब, एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्यामुळे तुमच्या राजकारणाला खीळ बसणार नाही. अगोदर शंभूराजे मोगलांच्या गोठात गेले आणि आता राणूबाई गेले. धाकटेबाई साहेब, हे सगळे तुमच्या लाडाचे प्रथा. असं कसं वागले असतील राणूबाई? शंभूराजेंनी स्वराज्याचा आप धुळीत मिळवला. मराठ्यांचा दरारा त्या मोगलांच्या दावणीत नेऊन बांधलाय. आता करायचं तरी काय? स्वतः त्या वाघाच्या तोंडात मान दिल्यासारखं झालंय. जगदीश्वरा, अजून काय काय ऐकायला लावणार आहेस रे बाबा? ही तर सुरुवात झालीये, पण राणूबाई अशा गेल्यात कशा? आणि कसलं हे एवढं मोठं धाडस? धाडस म्हणायचं की वेडी माया म्हणायची? केवळ वेडी माया नाही तर ही 7 वेडी माया आहे. परंतु यामुळे महाराजांचं नाव खराब होतं.
महाराजांना समजलं असेल ना? महाराजांना समजणार, पण आता करायचं काय? दोघांना तातडीने इथे बोलावून आणायला हवं. हत्याबाई साहेब, आता ते एवढं सोपं राहिलं नाहीये. युवराजांसोबत छत्रपतींची कन्या दिलेर खानाच्या तावडीत सापडली. तो आता नाक मुठीत धरून शरण यायला लावणार आपल्याला. आधी महाराजांना एकाचीच काळजी होती, पण आता दोघांची काळजी करावी लागणार. आम्ही काय म्हणतो, महाराजांनी दिलेर खानाला पत्र पाठवलं तर राणूबाई सहज येऊ शकतात. सासरच्या लोकांनी विचारणं अगोदर. अहो, सासरचे लोक विचारणार. शंभूराजे गेल्यामुळे स्वराज्यात कमीपणा आला, आणि आता राणूबाई गेल्यामुळे आवडतही आला. आमच्या सुनबाई, तरी त्यांना इतके दिवस का ठेवून घेतलं? त्यांना का जाऊ दिलं? या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती झडेल. काय उत्तर देणार आहोत आपण? आमचं चुकलं. आम्ही त्यांना शृंगारपुरी घेऊन गेलो होतो आमच्या सोबत. येताना आमच्या सोबतच घेऊन यायला हवं होतं मागे. अहो, तुम्ही सुनबाईच्या मदतीसाठी ठेवलं होतं. तेच तर चुकलं ना आमचं. त्यांचा हात धरून त्यांना सोबत घेऊन आलो असतो तर आज हा प्रसंग उद्भवला नसता. आता जर तर या अशा गोष्टींना काहीच मोल उरत नाही. जे घडायचं होतं ते घडलं, आणि जे काही घडलंय त्याला शंभूराजे जबाबदार आहे. आम्ही वेळोवेळी सांगत होतो, पण नाही. प्रत्येक वेळी तुमची माया ओतू जात होती. आम्ही टाहो फोडून सांगत होतो, शंभूराजेंची दिलेर खानाशी मैत्री सुरू झालीये, पण आमचं बोलणं कोणीच मनावर घेतलं नाही. आता शेवटी त्यांना दिलेर खानच प्यारा झाला, नाही का? थोरल्याबाई साहेब, शंभूराजांना येऊ तर द्या, मग सगळा खुलासा होईल. आता नका ना घाई करू. आम्ही घाई करतच नाही आहोत, पण घेणाऱ्यांनी समजून घ्यायला हवं होतं. मातोश्री, आम्हाला तुमची सफाई नकोय. आम्ही सफाई देत नाही मातोश्री. युवराजांच्या मनात स्वराज्याला डाग लागेल असा कोणताही हेतू नव्हता. अहो, असा हेतू नसेलही, पण डाग तर लागणारच ना. ते दिलेर खानाकडे गेले, पण ते त्यांच्या मनात झालेल्या घुसमटीमुळे, त्यांच्या मनात झालेल्या अवहेलनेमुळे. आम्ही आई भवानीची शपथ घेऊन सांगतो मातोश्री. सुनबाई, तुम्ही आई भवानीची शपथ तर घेऊच नका, कारण आता तुम्ही भवानीच्या आई आहात. त्यामुळे शपथेत बोलपणा येईल. थोरल्याबाई साहेब, काय बोलताय हे? आता तुम्हीच सांगा. तुमच्या समोर एखाद्या फितुराचा निवाडा आला तर काय कराल? कुलमुक्त्यार म्हणून त्या फितुराला शिक्षा कराल, आणि शिक्षा केली तर घरातल्या फितुराचं काय करायचं तेही एकदाच ठरवा. नाही मातोश्री, युवराज फितूर नाही. सुनबाई, हे तुम्ही आम्हाला सांगताय का स्वतःची समजूत काढताय? अक्कासाहेब, आम्ही हात जोडतो तुम्हाला. तुम्ही जा इथून. ठीक आहे, जातो, पण मग तुम्ही आमच्या बरोबर चला. आम्ही परतीचे दोर कापून टाकले. आम्ही त्यांना पुन्हा गाठी बांधू. घरच्या लेकी या मायेच्या गाठी बांधायलाच असतात. त्याची काळजी आता तुम्ही नका करू. निघूया. अक्कासाहेब, ऐका आमचं, तुम्ही निघा. दादासाहेब, तुम्हाला घेतल्याशिवाय या छावणीच्या बाहेर पाय सुद्धा ठेवणार नाही आम्ही. अक्कासाहेब, ते शक्य नाही. आम्ही इथे आलो आहोत ते रिकाम्या हाताने परतण्यासाठी नाही. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तुम्ही तुमच्या मर्जीने वागा
आणि आम्ही आमच्या मर्जीने वागतो. आम्ही माघारी जाणार नाही. अक्कासाहेब ऐका आमचं. अहो तुम्हाला तुमचं आयुष्य आहे. या संघर्षात तुमच्या सुखाची का होरपळ करून घेताय? भावासाठी एवढं नाही केलं तर ती बहीण कसली? अक्कासाहेब आता कसं समजावू तुम्हाला? इथे चांगले लोक नाहीत. मग या लोकांमध्ये तुम्ही का राहता? ते आमचं राजकारण आहे. पण अक्कासाहेब तुम्ही कुणाची तरी पत्नी आहात, कुणाची तरी सून आहात. अक्कासाहेब तुम्ही तुमचा गृहिणी धर्म पाळा, आमचा धर्म आम्ही पाळू. तुम्हाला काय वाटतं या गोष्टी आम्हाला कळत नाहीत? हौस आहे आम्हाला या सगळ्याची. पण आता जर घर राखत बसलो तर स्वराज्याच्या युवराजांचं काय? स्वराज्याचे युवराज सुरक्षित तर स्वराज्य सुरक्षित. आणि त्यामुळे आता आम्ही आमच्या भल्याबुऱ्याचा विचार करणार नाही. अक्कासाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला घेतल्याशिवाय तुमची राणू अक्का माघारी जाणार नाही. काय होतं आणि काय झालं, आपली प्रतिष्ठा तर जाणार नाही ना आता. तुमच्या समोर एखाद्या फितुराचा निवाडा आला तर काय कराल? कुलमुक्त्यार म्हणून त्या फितुराला शिक्षा कराल, आणि शिक्षा केली तर घरातल्या फितुराचं काय करायचं तेही एकदाच ठरवा. युवराज असे एकाएकी निघून गेले. आपणच त्यांना सांभाळण्यास अपयशी ठरलो. विस्तवाने आपल्या हाताला चटका तर बसलाच, पण पदरही जळाला. आता आपण कुलमुक्तार पदासाठी योग्य आहोत का? भाऊसाहेबांनी धारण केलेली आणि समर्थपणे पेललेली शिक्के कट्यार आपणाकडून पेललीच जाईल. आणखीन एक, बहिरीजी नायकांना निरोप पाठवा. त्यांना तातडीनं बोलवून घे. जी महाराज. या. जशी आज्ञा. आबासाहेब, हे शिक्के कट्यार माफी असावी, परंतु आम्ही याच्या योग्यतेचे नाही महाराज. महाराज, आम्हाला कुलमुक्त्यार पदातून मुक्त करा.